शेतकरी मित्रांनो, ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादन याचं काय रहस्य आहे किंवा त्याचं कापूस उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर त्याचं गुपित या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता सगळीकडे जवळपास कापूस जे आता वेचण्यात आलेला आहे आणि कापूस आता संपलेला आहे आणि शेतकरी म्हणतात शेतकरी मित्रांनो का दिवाळीनंतर शहाणा होत असतो, त्याप्रमाणे शेतकऱ्याची जी अवस्था असती आणि त्याच्यातून जे आलेले अनुभव असतात आणि त्याच्यातून आपलं चांगलं उत्पादन कसं येऊ शकतं त्या संदर्भात आपल्याला मी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो। या ठिकाणी जसं आता सांगितल्याप्रमाणे कापसाचं उत्पादनातलं गुपित या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते शेतकरी मित्रांनो, कापूस चांगलं जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवात करायची आपल्याला सगळ्यात पहिले आपण लागवडीचं अंतर यापासून, तुमचं कोरडवा असेल किंवा बागायती असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे। आता आपण या ठिकाणी जो कापूस बघतो शेतकरी मित्रांनो, हा कोरडो कापूस आहे आणि जवळपास हे जे आहे 2 एकरचं क्षेत्र आहे। तर या ठिकाणी आत्तापर्यंत जे आहे एक 19 क्विंटल कापूस वेचून विकलेला आहे आणि याच्यानंतर जो कापूस आपण आता वेचणी चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणी आता कापूस वेचणी चालू आहे, जवळपास आता ही 3री वेचणी आहे आणि 3री वेचणी असतानासुद्धा शेतकरी मित्रांनो कापूस तुम्ही झाडावरती बघू शकतात कशा पद्धतीनं फुललेला आहे। 3री वेचणीसुद्धा कापूस इतक्या चांगला फुललेला आहे, त्याचं काय रहस्य आहे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये फवारणी कोणत्या केल्या होत्या त्याच्यामध्ये लपलेलं आहे, त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर जाऊन बघावे जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे कापसाचं नियोजन करत असतो तर ते फार महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपलं कोरडवा असेल किंवा बागायती असेल त्याप्रमाणे आपल्याला आपले वाणं निवडायचे। वाण निवडत असताना बोंड मोठं असलं पाहिजे आणि जे झाडाचं कॅरेक्टर आहे ते चांगलं असलं पाहिजे, उबट किंवा असं थोडंसं डेरेदार करणारा पाहिजे, जसं आपण या ठिकाणी बघू शकतो। आता हे जे वाण मी तुम्हाला दाखवत आहे, मी जे निवडलेलं वाण आहे या ठिकाणी मी 2 पॅकेट लावले होते या ठिकाणी बाउन्सर या व्हरायटीचे, अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे शेतकरी मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही, 3री वेचणी असतानासुद्धा कापूस बघा कसा फुललेला आहे, असा कापूस फुललेला पाहिजे। आता तो असं तुम्हाला मी आत्ता बी दाखवले का, हे बघा याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला कापूस कसा फुललेला आहे। असा फुललेला कापूस येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते वाण निवडणे आणि दुसरी गोष्ट असते आपली फवारणीचं नियोजन, त्या पद्धतीने आपल्याला याची निवड करायची आहे। वाण निवड ही फार महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो, चांगले मोठे बोंड असलेलं वजनदार कापसाचे आणि रोगाला प्रतिकारक्षम असलेले वाण आपल्याला निवडायचे आहे, जेणेकरून आपल्याला फवारणीचा खर्चही कमी करता येईल। अशा पद्धतीने वाण निवडायचं। त्याच्यानंतर झाली शेतकरी मित्रांनो लागवडीची पद्धत। आता लागवड जी आहे शेतकरी मित्रांनो, आपण पाऊस कमी असेल किंवा जास्त असेल तर अशा वेळेस सर्वात जास्त जर तुमची जमीन मध्यम ते भारी असेल तर तुम्ही 4x1 किंवा 4x1.25 या पद्धतीने निवडलं पाहिजे। तुमची जमीन जर मध्यम ते हलकी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3.5x1 किंवा 1.25 या पद्धतीने कापूस लागवड केली पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण कापूस लागवड केली तर आपण एक सरासरीमधलं जे आपल्याला अपेक्षित उत्पादन असतं ते आपल्याला निश्चितपणे भेटू शकतं शेतकरी मित्रांनो। त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आणखी लागवडीच्या पद्धती बऱ्याचशा आहेत। पट्टा पद्धत असेल तर पट्टा पद्धतमध्ये जे वाण निवडीचा जर आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाढणारं झाड आणि मोठे बोंड लागण्याची क्षमता आणि जास्त बोंड धरण्याची क्षमता अशी काटक व्हरायटी आपल्याला निवडली गेली पाहिजे त्या ठिकाणी। अशा पद्धतीने आपल्याला वाण निवडायचे शेतकरी मित्रांनो, आणि बागायती असेल किंवा कोरडवा असेल त्या ठिकाणी आपण अशाच पद्धतीचे वाण आपल्याला निवडायचे आहे, चांगल्या प्रतीचे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे झालं वाण निवडी संदर्भात माहिती दिली मी आपल्याला। वाणाविषयी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढील स्पेशल एक व्हिडिओज बनवू, त्याच्यामध्ये कोणते चांगले वाण आहे आणि चालू वर्षी आणखी कुठले वाण चांगले आलेले आहे शेतकऱ्यांना त्याचंही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देईल। आता हे झालं शेतकरी मित्रांनो वाण निवड, लागवडीची पद्धत आणि फवारणीचं नियोजन तुम्हाला कसं केलेलं आहे ते तुम्ही बरेचसे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले ऑलरेडी। फवारणीचं नियोजन महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते शेतकरी मित्रांनो, आपल्याला ना एक लक्षात घ्यायचं कधी बी, आता हा कोरडो कापूस आहे किंवा बागायती असू द्यात, जोपर्यंत जमिनीत ओला असेल तोपर्यंतच पावसाळ्यामध्ये आपले जास्तीत जास्त बोंड कसे बनतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। परंतु शेतकरी नेमकी चूक काय करतात का, कापाशीचं हाईट कशी वाढेल त्याच्याकडं जास्त लक्ष देतात। त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, कापूस जो आहे तर अतिरिक्त वाढीकडे जातो आणि बोंड धरण्याची क्षमता त्याची कमी होऊन जाते। त्याच्यामुळे बोंड धरण्याकडे जास्त कल असला पाहिजे। आता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो, हा कोरडोचा कापूस आहे, परंतु मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲव्हरेज काढून दाखवलं होतं। आपण त्या ठिकाणी 8.5-9 क्विंटलचं ॲव्हरेज काढलं होतं, पण प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो इतके चांगले बोंड लागलेत का, मी 30च बोंड धरले ते 25-30, परंतु प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्त बोंड लागले। हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो, प्रत्यक्षात खालपासून तर वरपर्यंत नकट्या काही वेचलेल्या आहे, काही वेचायचा बाकी आहे, 3री वेचणी आहे। तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने जर चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आपण तर आपल्याला एक चांगलं उत्पादन येऊ शकतं। हे झालं एक शेतकरी मित्रांनो जे महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की जोपर्यंत जमिनीत ओल असेल तोपर्यंत आपल्याला बोंड बनवून घ्यायचे। जसं आपल्याकडं तुमच्या दिवाळीच्या आधी किंवा पोळ्यापर्यंत कापसाची बरेचसे बोंड धारणा होऊ शकते शेतकरी मित्रांनो। दसरा दिवाळी
या टायमाला आपलं बोंड धारणा झालेली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला एक चांगलं उत्पादन येऊ शकतं. बोंड धारणा कशी करायची या संदर्भात मी तुम्हाला त्याच्यासाठी काय वापरलं पाहिजे हे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे मी, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो. ते तुम्ही माझे फवारणीचे व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती मिळून जाईल. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन करायचं आहे. ते पाऊस संपण्याआधीच आपले बोंड परिपक्व झाले पाहिजे. असं जर नियोजन केलं तरीसुद्धा आपण करोडोमध्ये शेतकरी मित्रांनो आता आपण बघू शकतो. प्रत्यक्ष जे ॲव्हरेज आलेलं आहे मी काढलं होतं 9.5 क्विंटलचं पर एकर, परंतु इथं प्रत्यक्ष ॲव्हरेज चाललं एकरी 11 क्विंटल. आणि आताची जी कापूस वेचणी येईल मिनिमम 11 क्विंटल तर आहेच, त्याच्यावरती किती होऊ शकतो तिसरी वेचणीनंतर कळेल. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर नियोजन केलं आपण एक चांगलं कापूस आपण काढू शकतो. शेतकरी मित्रांनो आपण काय चुका करत असतो, बऱ्याचशा वेळेस पाऊस मध्यंतरी गॅप पडतो आणि पावसाळा असला तर आपण फवारण्या करतो, पाऊस नसला तर फवारण्या करत नाही. परंतु एक कधी लक्षात ठेवायचं, जमिनीमध्ये थोडीफार जरी ओरला असेल तर आपण फवारणी करायला काहीच हरकत नाही. आपलं शेड्यूल ठरवून घ्यायचं शेतकरी मित्रांनो. जोपर्यंत आपलं बोंड परिपक्व होत नाही तोपर्यंत आपलं हलक्या फुलक्या कशा का होत नाही फवारण्या चालू ठेवायच्या. हे एक फार महत्वाचं आहे कापूस उत्पादनामध्ये. आपण फक्त पाणी पाडलं तरच फवारण्या करू आणि ही जी आपली धारणा आहे तीच फार चुकीची शेतकरी मित्रांनो. आपल्याला एक शेड्यूल प्रमाणेच फवारणी केली पाहिजे. 15 ते 20 दिवसाच्या गॅपमध्ये फवारणी जर झाली तर कापूस किडकाही होत नाही, अतिशय फ्रेश असा कापूस निघतो आणि पातेगळ फुलगळ या समस्यापासूनही आपल्याला सुटकारा मिळतो. त्यासाठी आपण इतकं आणखी टॉनिक वापरू शकतो, त्याच्यावर फुलगळ पातेगळ होणे आणि बोंड पोषण होण्यास मदत होईल म्हणून. परंतु आपण एक आपलं शेड्यूल प्रमाणेच फवारणी केली तर जास्त फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. प्रश्न असतील शेतकरी मित्रांनो कापसाविषयी कमेंटमध्ये जरूर विचारा, तुम्हाला माहिती दिली जाईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.